नमस्कार मित्रांनो. बघू शकता अ, आपल्या स्क्रीनवर तुम्हाला आज जो आपण एक ट्रेड केला होता इंट्राडेला ITDC, त्याबद्दल आपण थोडं डिस्कस करणार आहोत. तर बघा, आजची वेळ पण आहे मित्रांनो. आजची वेळ आता मार्केट चालू आहे 1 वाजून जवळपास 52 मिनिटं झालेली आहेत आणि डेट आहे 7 जुलै 2026. ओके. तर या ठिकाणी बघा, आपण सकाळी जसं डिस्कस केलं, वॉच करायला सांगितलेलं आहे मित्रांनो. फक्त तुम्ही वॉचच करू शकता, कुठली एंट्री घेऊ नका, कारण की तुम्हाला माहित नाही त्याच्यामध्ये स्टॉप लॉस कुठं आहे आणि टार्गेट कुठं आहे. तर हे तुम्ही काय लावणार नाही, तुम्ही फक्त घेता आणि एखादा टक्का मिळाला की किंवा थोडाफार प्रॉफिट झाला, हेवी क्वांटिटीमध्ये घेऊन एक्झिट होता किंवा स्टॉप लॉस घेता. या ठिकाणी आपण एक स्टॉक दिला होता रिटेस, आणि दुसरा दिला होता ITDC, आणि तिसरा वॉच करायला दिला होता गणेश हाऊस. ओके. या तिन्ही बद्दल दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. बघा, आपल्याला एखादा स्टॉक असा मिळेल. आता मी एकदा, तुमचं रिस्क रिवॉर्ड कन्फर्म पाहिजे. इंट्राडे करता आहे किंवा कुठली पोझिशन करता इंट्राडे, तुम्हाला 100 रुपये जर स्टॉप लॉस घ्यायचा असेल तर तुम्हाला डिवाइड बाय क्वांटिटी करून जे काही एसेल असेल तितक्याच क्वांटिटी तुम्हाला घ्याव्या लागतील. पण तुम्ही काय, एकदा 500 क्वांटिटी घेता, छोटा स्टॉक असेल तर कधी 2000 घेता, कधी मोठा स्टॉक असेल तर 100 घेता, असं काहीतरी तुमच्या डोक्यानं चालते. त्यामुळं ते काय तुम्ही प्रॉफिटेबल होऊ शकणार नाहीत या गोष्टीमुळे. तर या ठिकाणी बघा, या स्टॉकमध्ये कुठेही काय नव्हतं. व्हॅल्यूम हे महत्त्वाचे इंडिकेटर आहेत आपल्यासाठी, माझ्यासाठी. तुमच्यासाठी इंडिकेटर मुव्हिंग ॲव्हरेज, RSI, जे काय असतील ते तुम्हाला माहीत. ठीक आहे, मी माझ्याबद्दल सांगतोय. या ठिकाणी जेव्हा व्हॅल्यूम्स या स्टॉकमध्ये यायला लागले, या ठिकाणी एक बेस बनवला स्टॉकने, आणि जेव्हा स्टॉक वरच्या दिशेला जायला लागला त्यावेळेस माझी एंट्री झाली मित्रांनो. एंट्री झाल्याच्या नंतर मी ज्या ठिकाणी स्टॉप लॉस लावला त्या ठिकाणी मी डायरेक्ट स्टॉप लॉस लावून टाकला. विदिन जर सिस्टम जवळ असेल तर कधी कधी बघतो, पण जवळपास इथं आल्याच्या नंतर किंवा स्टॉप लॉस लावतो. ठीक आहे, स्टॉप लॉस लावायलाच पाहिजे. कमी क्वांटिटी असतील तुमच्या हिशोबामध्ये तर ठीक आहे. आता कसं आहे, इन्व्हेस्टरला हे पण, जे रिटेलर आहेत, आपण रिटेलर आहोत, इन्व्हेस्टरला हे पण माहीत होते की तुम्ही स्टॉप लॉस कुठं लावलेला आहे. पण तुमच्या क्वांटिटी खूप जास्त असतील तर तो स्टॉकला खाली पण आणतो आणि लगेच इथून वर पण घेऊन जातो. त्यामुळे स्टॉप लॉस लावता वेळेस क्वांटिटी आपल्या हिशेबात असतील तर काय अडचण नाही. म्हणजे जसं की आपण काही खूप क्वांटिटी घेत नाही, त्यामुळे स्टॉप लॉस लावणे कंपल्सरी आहे, अनिवार्य आहे. मी तर लावतोच मित्रांनो. ठीक आहे. तर बघा, या ठिकाणी ज्यावेळेस पोझिशन वर जायला लागली तेव्हा माझी एंट्री झाली, आणि एंट्री झाल्याच्या नंतर माझं टार्गेट ओपन असतं. मी असं वनास समजा 500 रुपयाची माझी रिस्क आहे, मी 1000 रुपयाची रिस्क घेतली होती या स्टॉकमध्ये. आपण सध्या हे नवीन स्टॉक असल्यामुळे मी बऱ्याच दिवसापासून याच्यावर स्टडी केला आणि एक चांगल्या मुवमेंट आता मिळायला लागल्यात. तर 1000 रुपयाच्या रिस्कवर आपल्याला 1/7चा रिवॉर्ड मिळाला. 1/7 त्या ठिकाणी, या ठिकाणी एंट्री झाल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी इथपर्यंत आपल्याला गेन मिळालं या स्टॉकमध्ये. ठीक आहे. त्याचबरोबर याच नंतर मी दुसरे जे स्टॉक होते दोन, त्या स्टॉकमध्ये पण ट्रेड केला. असं नाही की, ठीक आहे, या स्टॉकमध्ये जेव्हा मी ट्रेड केला, जेव्हा व्हॅल्यूम्स मला इथे इन्क्रीज दिसले, ज्यावेळेस मी एंट्री केली, तर मी इथं गेल्याच्या नंतर पोझिशन या ठिकाणी आली आणि वरच्या दिशेला जायला लागली या ठिकाणी कुठंतरी, तर मी स्टॉप लॉस थोडा रिवाईज केला. स्टॉप लॉस हा म्हणजे का, ऑलरेडी एक एंट्री केली होती, कशाला रिस्क घ्यायची म्हणून थोडं स्टॉप लॉस लवकर लावला, तर तो स्टॉप लॉस हिट झाला मित्रांनो. दिन स्टॉप लॉस आपण या ठिकाणी लावायला पाहिजे होता 228च्या आसपास. एंट्री झाली होती 30-31ला, जवळपास या ठिकाणी 30-31च्या आसपास एंट्री झाली. एक 2-4 रुपयाचा स्टॉप लॉस होता, छोटा स्टॉक असल्यामुळे थोडा लवकर लावला. क्वांटिटी, रिस्क तेवढीच होती मित्रांनो, रिस्क 1000 रुपयेच होती. पण ज्यावेळेस मला वाटलं की आता हा स्टॉक खाली पडेल, त्यामुळे लगेच स्टॉप लॉस पण लवकर लावला. सॉरी, याच्यामध्ये थोडी रिस्क कमी घेतली होती, कारण ऑलरेडी एक एंट्री झाली होती. मला वाटते बहुतेक 500 रुपयाची होती. 4-5 2 पॉईंट खाली आल्यानंतर स्टॉप लॉस झाला आणि पुन्हा स्टॉक वरच्या दिशेला गेलाय. आता एवढं घडल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला, आता तो स्टॉक झाल्यानंतर आता एक स्टॉक वॉच लिस्टमध्ये आला, पण आता लय उशीर झाला मित्रांनो. हा ट्रेड आपल्याला 10च्या पहिले मिळायला पाहिजे. 10च्या नंतर याच्यामध्ये इन्व्हेस्टर राहील की नाही हे आपण सांगू शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर हा जो स्टॉक होता आजचा, आता एक सांगितला होता मी तुम्हाला. या ठिकाणी बघा, मी काही याच्यामध्ये तुम्हाला, या ठिकाणी ह्या जर गोष्टी तुम्हाला कळायला लागल्या तर तुम्हाला इंट्राडे सोपं जाईल. या ठिकाणी बघा, हे बघा, या ठिकाणी. ठीक आहे, या स्टॉकमध्ये बघा, या स्टॉकमध्ये या ठिकाणी मी तुम्हाला बायर्स दाखवले होते की या स्टॉकमध्ये बायर्स किती आहेत. ओके. हे जे बायर्स आहेत मित्रांनो, या ठिकाणी जे बायर्स आहेत, तर हे बायर्स तुम्हाला एंट्री याच्या खाली पोझिशन येऊ देणार नाहीत. एखादा खाली ह्या एंट्री घेतील आणि या साईडच्या ज्या सेलर्सच्या ऑर्डर आहेत ह्या कंटिन्यू करा, कारण ह्या 35,000 आहेत आणि इथं छोटमोठ्या ऑर्डर आहेत. तर ह्या लगेच 4 या ठिकाणी, समजा ऑर्डर आपली 4 रुपयाला आहे, तर हे 5-6 रुपयापर्यंत एक असे काटत जाईल आणि हे वरच्या दिशेला नेत जाईल. पण लगेच काय झालं, हे मार्केट आहे, आपण या ठिकाणी गेम पण होतो कधी कधी.
या टाइमला सकाळी जर असेल ती तर लगेच आपल्याला मुवमेंट मिळाली असते. तर आता हा सेलर पण आले या ठिकाणी त्याच पद्धतीने सेलर आले. त्यामुळे इथून मार्केट वरून 205 रुपयावरून खाली पडले, कारण इथे या ठिकाणी सेलरने स्टॉप लॉस लावला सेल साईडला आणि मार्केटला खाली आणलं. ठीक आहे. पण ॲक्च्युअली हा स्टॉक बाईंगमध्ये आहे, हा कधीही रिव्हर्स होतो. आता या ठिकाणी तुम्ही स्टॉप लॉस लावला असेल त्याला होल्ड करू शकता. तुम्हाला एकच एंट्री करायची, जास्तीत जास्त 2 एंट्र्या करायच्यात आणि त्याला सोडून द्यायचा आहे. तो स्टॉक तुम्हाला 20% पर्यंत आरामशीर नेईल मित्रांनो. 20%ला सर्किट असतं. तुम्ही 15-16% जर तुमच्या 10% जर स्टॉक वर गेलेल्याच्या नंतर जर तुम्हाला एंट्री जर झाली असेल तर तुम्हाला 7-8% तर आरामशीर मिळतील. मी 10%च्या कमी घेईना कधी, पण 10% मला मिळू शकतात. 8 ते 10% मी आरामशीर इंट्राडेच्या जर्नीमध्ये जो कॅप्चर करतो मग. आणि येणाऱ्या काळामध्ये जे आहे इंट्राडे, आता आपण आपलं जे स्विंगचं जे टार्गेट आहे ते काही व्हिडिओ मी टाकले नाही याच्यावर, पण मी तुम्हाला प्रॉफिट आणि जे काय आहे ते तुम्हाला मंथच्या एंडला दाखील. काही स्टॉक स्विंगमध्ये आले तर त्याच्यावर पण जर्नी आपण म्हणजे व्हिडिओ टाकणार आहोत. आणि तो वेगळा अकाउंट आहे जे की मी आता जे टाकलेलं झिरोदामध्ये आपण इंट्राडे करतो त्याबद्दल तुम्हाला प्रॉफिट गेन इंट्राडेचा टाकेल. आणि जे स्विंगचा असेल तो मंथ एंडला टाकेल. ठीक आहे मित्रांनो. आजचे स्टॉक कसे वाटले, हे स्टॉक तुम्हाला मिळतील मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये भरपूर ठिकाणी मी सांगेल तुम्हाला. फक्त तुम्हाला व्हॅल्यूम आणि म्हणजे तुम्हाला रिस्क रिवॉर्ड हा महत्त्वाचा आहे, तो तुम्हाला घेता आला पाहिजे. ठीक आहे. तर आपल्याला या असे स्टॉक मी तुम्हाला वाच करायसाठी देत राहील. पण तुम्हाला चॅनलला जॉईन व्हावं लागेल मित्रांनो. स्टॉक आपण चॅनलमध्ये जो आपलं यूट्यूबचं चॅनल आहे त्याला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. याच्यात व्यवस्थित व्हिडिओ मी माइंड सायकोलॉजी असेल किंवा रिस्क रिवॉर्डचे असेल हे सगळे व्हिडिओ येणाऱ्या काळात टाकणार आहे. आणि तुम्हाला ग्रुपला पण जॉईन करता येईल. ठीक आहे. जे लोक ग्रुपला जॉईन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं, एवढंच आहे मित्रांनो. ठीक आहे. तर मिळूया. जे काय वाटतं असेल तुम्हाला तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा, म्हणजे मी नेक्स्ट पार्टमध्ये त्याच्या गोष्टी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. वेट अँड वॉच.